महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत, बुकणारा संजय राऊत असू दे, मडक्या तोंडाची ती सुषमी असू दे, ही लोक फक्त शोधत असतात की यांच्या पक्षातल्या आमदार असेल, कोण असेल, का एखादा त्यांच्या पक्षाचा पुढारी असेल, कार्यकर्ता असेल, त्याच्यावर ब्लेम कसा होतो, म्हणजे त्याच्यावर ब्लेम झालं म्हणजे हे नाचायला मोकळे. तर अशा त्या लोकांचं एक नाही का काय बोलतात ना, की तो नंगा नाच करण्यासाठी त्यांना असं कारण पाहिजे असतं आणि कारण शोधत असतात ती लोक, आणि त्यांना म्हणजे ते प्रत्येकाचं भांडवलच करतात. तर तसं त्याच पद्धतीत त्या डॉक्टरचंही त्यांनी भांडवल केलेलं आहे. मला काय म्हणायचं, कोर्ट आहे ना आपल्या देशाला, कोर्ट आहे बरं का. ज्या बाजू दिसल्या त्या जर मांडल्या म्हणजे रुपालीताई चाकणकर चुकीची. तिनं ज्या पंचनामा केला असन पोलिसांनी, त्याच्या तिनं खोटं का बोलावं, जे खरं आहे तेच त्या बाईने मांडलं ना, मग ती खोटं बोललंय का ती? पण नाही, ती रुपाली चाकणकर आहे ना, तिने बाजू मांडली म्हणल्यावर ती खोटी. पण तीच बाजू जर सुषमा अंधारेने मांडली असती ना, मग ती ओके. सुषमा अंधारे म्हणजे काय सांगायचं ना, राजा हरिश्चंद्रची फक्त खरंच बोलणारी बाई अशी. संजय तर काय विचारायलाच नको, तू तर काय कठीण येतो, तर काय भाट होता की काय माहिती अगोदरच्या जन्मामध्ये. तर अशा पद्धतीमध्ये या महाविकास आघाडीचं तांडव चालू आहे. कारण आता निवडणूक आलेली आहे ना, मग बरंच मला शेतकऱ्यांना सुद्धा सांगायचं या माध्यमातून की बाबांनो, नक्कीच तुम्हाला न्याय मिळायलाच हवा, तुम्हाला तुमच्या हक्काचं मिळायलाच हवं. परंतु तुमच्या हक्काचं देवेंद्र फडणवीस साहेब हे तुम्हाला देतील याची शाश्वती आहे आणि याची गॅरंटी आहे 100%. हां, नक्कीच. परंतु तुमच्या टाळूवरचं लोणी कुणीतरी खायला नको, एवढं लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचा नेता कोणी राहिला नाही महाराष्ट्रामध्ये आता, अजिबात नाही बरं का. काय आता काही लोकांच्याकडे काहीच राहिलं नाहीये. मग आता मुद्दा पाहिजे ना बोलण्यासाठी, सरकारला वेठीस धरण्यासाठी. आता निवडणुका आलेल्या आहेत, मग आता यांना हवंय ना, त्यामुळे शेतकऱ्यांचा वापर करून घ्यायचा अशा पद्धतीमध्ये चालू आहे. परंतु शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही कुणाच्याही मागं पळू नका, तुम्ही कुणाच्याही नादी लागू नका बाबांनो. तुम्हाला नक्की न्याय मिळेल आणि नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी भांडा, परंतु कुणाला तुमचा नेता करू नका रे बाबांनो. लय भंगार लोक झालेली आहेत, भंगार लोक झालेली आहेत, लक्षात घ्या. हां, विचित्र लोक झालेली आहेत, त्यामुळे कुणालाही तुमचा नेता करू नका. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायला सगळे. तर खूप दिवस झाले लाईव्हला नाही आहे आणि खूप 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 साऱ्या लोकांचे मेसेज आहेत मला व्हॉट्सअपला, फेसबुकला. ताई बरं आहे ना, नक्की आम्हाला काळजी वाटते. काळजी कुठे विचारी बोलता. तर मी बरी नाही, तर मी खूप छान 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 आहे. म्हणजे ताई मला ते दे, छान आहे, मजेत आहे. तुमच्या लोकांचा आशीर्वाद आहे. माझी जी काय अवस्था झाली होती मागच्या 2 वर्षामध्ये, तुम्ही लोकांनी बघितलं की माझे अक्षरशः सापळा झाला होता माझा, टेन्शन घेऊन घेऊन आणि डिप्रेशनमध्ये जाऊन जाऊन. पण आत्ता खरं सांगते, मी खूप स्टेबल आहे मी सगळ्या गोष्टीने. आणि यस, आपण लक्ष नाही दिलं ना, मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते तुम्हाला, लक्षच द्यायचं नाही कुणाकडे. लक्ष नाही दिलं ना की सगळं काही व्यवस्थित होतं, अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि मी आत्ता तरी तेच, ओम इग्नोराय नमः. लायकी नसलेल्या लोकांना उत्तरं द्यायची नाही, पात्रता नसलेल्या लोकांच्या व्हिडिओ बघायचे नाही आहे किंवा त्यांच्या पोस्ट बघायचे नाही, नाहीच, वेळच नसतो. एक दिवसभर वेळ नसतो, खरं सांगते तुम्हाला अगदीच. आता लेखीचं माझ्या साखरपुडा आहे, त्याची तयारी चालू आहे पुढच्या महिन्यातमध्ये. सगळ्या गोष्टींमध्ये मी हे गुंतलेली आहे आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे मी एकटीच आहे, मग सर्व जबाबदाऱ्या मला एकटीलाच पार पाडायच्या आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यात सांगेल की चुकीच्या लोकांना बघू नका, निगेटिव्ह लोकांना बघू नका. काय असतं माहिती आहे का, आपणही तसं होत असतो. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहिलं ना की आपणही निगेटिव्ह होतो, चुकीच्या लोकांच्या सानिध्यात राहिलं की आपणही चुकीचं, आपल्यालाही ते काय बोलतात, आपल्यालाही तसेच
गुण लागतात चुकीचे. त्यामुळे चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहा, चांगलं वाचा, चांगलं लिहा, चांगलं बोला, म्हणजे तुम्हीही तसं होता. अगदी खरं आहे हे, लक्षात घ्या. इथेच आहे मी, विठ्ठलदादा. जय हिंदू राष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. मी आहे पुण्यामध्येच आहे, पण कामं चालू आहेत माझी काही. प्रॉपर्टी आलेल्या आहेत माझ्याकडे आणि मग त्याचे चालू आहे मीटिंग वगैरे किंवा व्यवहार चालू आहे त्याचे, आणि मग त्याच्यामुळे दिवसभर त्याच्यामध्ये असते. साखरपुडा म्हणजे सांगेल लवकरच तुम्हाला. जवळ आली तारीख की सांगेल, पण नवीन वर्षात आहे सांगेल, जानेवारीमध्ये आहे. मी छान आहे वैभव दादा, मी मजेत आहे. तुम्ही लोक कसे आहात सांगा. थोडा गप्पाही मारते आज. काय काय हे राग चालू आहे बरं का. राग मी बाहेर होते ना मग म्हणता होय. ओके ओके. नाही, मला कळवा तुम्ही तुमची तारीख, म्हणजे मी त्या दिवशी नाही करणार आहे. गुड नाईट, गुड नाईट. अच्छा, तुम्ही अमरावतीवर ना. मी बुलढाण्याची आहे, पण राहायला इकडे आहे पुण्याला. तर छान, सर्वजण काळजी घ्या आपापली, कारण दिवस फार वाईट आलेले आहे. आत्ता खरं तर थंडी चालू व्हायला पाहिजे होती, परंतु अजूनही थंडीचं वातावरण नाही आहे. म्हणजे निसर्गसुद्धा आपल्यावर कुठेतरी कोपला असं वाटायला लागलं. निसर्गाचाही समतोल बिघडलेला आहे माणसांप्रमाणेच. आणि त्यामुळं काळजी घ्या स्वतःची. माहिती नाही आहे दिवस कसे येणार आहेत पुढं. गुड नाईट, गुड नाईट. आणि हो, राजकारण्यांकडे लक्ष देऊ नका. राजकारणी म्हणजे काय झालं हे बघा, आपल्या देशाला संविधान लागू आहे. काय चूक काय बरोबर हे कोर्टात मांडावं लागतं. तुम्ही इथे मांडून होत नाही. हां, तुम्ही भूमिका नक्की मांडा, तुम्ही भूमिका नक्की मांडा, परंतु हे खोटं आहे, ते चुकीचं आहे मांडून काही उपयोग नाही आहे. तुम्हाला ते कोर्टातच मांडावं लागेल, कारण आपल्या देशाला संविधान लागू आहे. ते जजने बघितल्यानंतर जज खोटं खरं तो ठरवेल. तुम्हाला मला ते खोटं खरं ठरवण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळं काही लोकांना भुकू दे असं मी म्हणेन. हरकत नाही आहे. चला, रजा घेते. गुड नाईट, शिवरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र.